गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळची वाजलेली आहे 6. आज आहे संडे आहे, तरी पण पिल्लूच्या पप्पांना आणि माझा भाऊ आहे त्याला दोघांना पण सुट्टी नाही, कारण त्यांना धुलीवंदनची सुट्टी आहे. त्यामुळे त्यांना आज संडे असला तरी पण कामाला जायचं आहे ऑफिसला. तर मग त्यामुळे मला टिफिन बनवायचा आहे. त्यामुळे मग मी लवकर 6 वाजता उठले होते. तर बघा, मग मी इकडं उठून चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं होतं, मग व्हिडिओ काढायला आले होते. तर इकडं पिल्लू बघा, बारका पिल्लू 5:30लाच उठतो आणि खेळतो. तर मोठा पिल्लू झोपला होता. त्यानंतर बघा, इकडं मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं होतं. रात्रीचे वडापाव राहिले होते, तेच मी नाश्त्याला गरम करून देणार होते. त्यानंतर मग मी इकडं बघा फ्लावरची भाजी वगैरे शिजायला टाकली होती. हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे बारीक केलं होतं मिक्सरला, तेलामध्ये टाकलं होतं आणि फ्लावर तेलामध्ये फ्राय करून घेते मी. पाणी वगैरे टाकीत नाही शिजायला फ्लावरला, पाणी वाफेवरतीच खूप छान भाजी होती. त्यानंतर मला वरून बारीक करून शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकायची होती. त्यानंतर मग परत झाकण ठेवलं होतं मी बघा, त्याच्यावरती थोडं वाफेवरती वाफळून द्यायचं आहे. त्यानंतर माझ्या चपात्या वगैरे करून झाल्या होत्या, बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर चपात्या वगैरे करून झाल्या होते. नाश्ता पण मी वडे आहेत ना, ते गरम करून घेतले होते तव्यावरती. आणि आपली फ्लावरची भाजी पण रेडी झाली होती, बघू शकताय तुम्ही. आणि खूप छान होती अशी भाजी, एकदा बनवून बघा. त्यानंतर मग भाजी वगैरे झाली होती, चपात्या पण झाल्या होत्या. म्हटलं मग टिफिन वगैरे भरून घ्यावा. त्यामुळं मग मी इकडे टिफिन भरायला घेतलं होतं. आणि आज संडे होता, त्यामुळे पिल्लूला सुट्टी होती. त्यामुळे पिल्लूला आज काही टिफिन वगैरे द्यायचा नव्हता. त्यामुळे मग मी त्यांचा दोघांचाच टिफिन वगैरे पॅक करून दिला होता आणि पॅक वगैरे करून साईडला ठेवला होता. तोपर्यंत टिफिन वगैरे भरत होते, तोपर्यंत बारका पिल्लू पण उठला होता आणि रडायला लागला होता. मग त्याला पण मला झोपी लावायचं होतं, कारण 5:30ला उठतो, खेळतो मग नंतर रडायला लागतो. मग त्याला झोपी वगैरे लावल्याच्या नंतर मग मी आंघोळ वगैरे घालते. आता त्याला रडायला लागला होता, त्यामुळे मग मी त्याला म्हटलं आधी झोपी लावते. त्यानंतर बघा, मी टिफिन वगैरे भरून साईडला ठेवले होते आणि पिल्लूला झोपू लावायला आले होते. त्यानंतर मग सगळे कामाला वगैरे गेल्याच्या नंतर पिल्लू पण झोपला होता. बारक्या पिल्लूला म्हटलं, मग मोठा पिल्लू म्हटला, मम्मा मी तुला थोडी हेल्प करते. तोपर्यंत पिल्लूंनी मग मला थोडी फरची पुसायला मदत केली होती आणि फरची पुसत होता. आणि माझं म्हणणं एकच आहे, मुलगा आहे म्हणून त्याला काम करायला लावायचं असं काही नाही. प्रत्येक मुलाला घरातलं काम आलं पाहिजे आणि ही सवय लहानपणीपासूनच लावली पाहिजे, कारण कोणती वेळ कधी येईन सांगता येत नाही. आपण जरी उद्या हॉस्पिटलमध्ये असलं किंवा कुठे पण गेलो, तरी पण मुलांना एक त्यांच्या वयानुसार घरातली सगळी कामं आली पाहिजे. असं काही नाही की मुलींनीच कामं केली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या दोन्ही पण मुलांना घरातली कामं शिकवणार आहे. पिल्लूची फरची वगैरे पुसून झाली होती, तोपर्यंत छोटं बाळ पण उठलं होतं. मग त्याला घेतलं होतं बघा, त्याला घेतलं होतं. आणि दोघांना पण मला आंघोळ वगैरे घालवायची होती. पण तोपर्यंत पिल्लू म्हटला, मम्मा मी पुसते. आणि मी जास्त त्याला काम वगैरे सांगत नाही, नाहीतर कमेंट का सांग की त्याच्याकडून काम करून घेते, तो छोटा आहे. असं काय नाही, मी त्याला जास्त काम वगैरे सांगत नाही. तो त्याच्या मनानेच काम करतोय, त्याला मी म्हणत पण नाही काम कर म्हणून, कारण केलंच पाहिजे. त्याला पण माहिती आहे माझी हेल्प करतो तो. त्याला मी नको म्हटलं तरी हेल्प करतो, कारण बाळ वगैरे रडत असलं ना, तो त्याच्या मनानेच काम करतो थोडंसं. त्यानंतर बघा, मग त्याची आंघोळ वगैरे झाली होती, शिवांची आंघोळ वगैरे झाली होती. आणि तो बाळाला इथं खेळवत होता आणि मला शायलिंग करून दाखवत होता बघा. आणि आज सुट्टी असल्यावर त्याच्या दिवसभर मस्ती चालत असते. त्यानंतर त्याची आंघोळ झाली होती, मग मला या बाळाला पण मालिश वगैरे करून झोपी लावायचं होतं. आणि माझ्या मोठ्या मुलाचं नाव शिवांशी आणि छोट्या मुलाचं नाव मी अजून ठेवलेलं नाही आहे. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं नाव काय ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा, मी पण आंघोळ केली नाही, कारण त्याला छोट्या बाळाला आंघोळ घातल्याशिवाय मला आंघोळ करता येत नाही, कारण त्याची मालिश वगैरे करायची असती. तर चला, मी बाळाला आंघोळ वगैरे घातल्यावर तर बघा, बाळाला आंघोळ वगैरे घालून मी आता झोपवलेलं आहे. आणि तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा. तर आजच्यासाठी एवढंच आहे. आणि खरंच डेली जर ब्लॉग आवडत असेल तर नक्की सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाय.